मी शहाणा आहे आई, पण मीही एका आईचा मुलगा आहे. ती माझ्यापासून एवढे लांब आणि सध्या तर तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे, माझ्या आजाराची गरज आहे. मला कळते तुझी खरी बोच काय. तुम्ही माझ्याशी काहीच बोलणार नाही आहात का? बोलतो की. विचार, काय प्रश्न असेल तर विचार. बोला नाथा महाराज, बोला काय बोलायचंय. विजय म्हणत होता की तुम्ही शहरात चाललायत म्हणून. अरे हो, म्हणजे डॉक्टर म्हणालेत की उगीच हायगाई करू नका, वेळ लावू नका. मग विनू म्हणाला जाऊन भेटून येऊया. मी पण येऊ तुमच्या बरोबर आई. अरे ये की, सकाळी जाऊन संध्याकाळी तर परत यायचंय. असं काय बघताय तुम्ही सगळे? मी काही चुकीचं बोलले का? आणि हे बघा, विजयला जरी भेटायला गेलं ना तर तिथे जास्त कशाला थांबायचं. आणि खरं सांगायचं तर या अशा अवस्थेत मला त्याला भेटावंसं पण वाटत नाहीये. आणि अर्चनाला पण ते जडत जाईल. आई, खरं सांगू का, तुम्ही शहरात निघालाय म्हणून मला तर खात्रीच आहे तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमचा पायच निघणार नाही. का? का नाही निघणार? आता इथेच सांगू की तुम्हाला तिथे गेल्यावर कळू देत? नाही, नाहीतर तुम्ही विजय भाऊजींना सांगाल मी आधीच सांगितलं म्हणून. काय ग, काही बातमी आहे का? कोणी सांगितलं तुला? अर्चनाचा फोन आला होता. हे सांगायला अर्चनाचा फोन आला होता? हो, तसंही दोघे सारखे फोन करत असतात. आणि आताही सगळी सोय विजयनेच केली आहे. कसली सोय? अरे नाथा, तुला कुठे कधी आणि काय बोलायचं काही कळतं का? कशाला उगीच चिडताय त्याच्यावर? असं काय चुकीचं बोललाय तो? हा, आता शहरातल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची तर मग विजयच पुढाकार घेणारे नाही का? मग त्याला तो सोय म्हणाला तर काय बिघडलं? आणि तुम्हाला काय वाटलं मी विजयची मदत नाकारेन म्हणून? उलट त्या मुलीशी मी जरा फटकारूनच वागले. आणि आता तिच्याकडे जर बातमी असली तर मला नाही माहित तिच्या मनात माझ्याबद्दल काय असेल. पण मी मात्र तिला मनापासून, अगदी मनापासून आशीर्वादच दे. चला, म्हणजे आता विजय आणि अर्चनाला भेटायला तुला एक चांगलं कारण मिळालं. पण मग आपण आधी डॉक्टरांकडे जायचं की विजयकडे जायचं?
पण मला वाटतं डॉक्टरांकडे विजय येईलच. अर्थात विजय म्हणाला आईची काहीच काळजी करू नका, मी तिची पूर्ण काळजी घेईन. नाथा जरा गप्प बसशील का? अरे पण काळजी काय घ्यायची, आम्ही तर फक्त संध्याकाळपर्यंतच थांबणार ना तिथे. आई संध्याकाळचं धरू नकोस हा. विजय म्हणालाय आईला चक्क चांगलं महिनाभर ठेवणार आहे मी. अरे नाथा जरा गप्प बसशील का आता? अहो विजयच तसं म्हणालाय. हो ना उमा? हो म्हणजे नाही. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणजे भाऊजी म्हणाले असतील तसं, पण मस्करी केली असेल त्यांनी. हो मस्करी तुमच्या लक्षात आली नसेल. नाही नाही मस्करी नाही केली त्यांनी, तू खोटं बोलतेस. मी आत्ताच विजयला विचारतो फोन करून. हा मी विचारतो त्याला. अहो अहो आई 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 पाणी. कुठे गेला होतास आणि बाकीचे सगळे कुठे आहेत? अगं अर्चनाच्या आईने ना आपली राहायची सोय इथे जवळच केली आहे, म्हणून बाबा आणि दादा ना सामान ठेवायला गेलेत. खरंच का रे आपल्याला इथे इतका मुक्काम करावा लागेल? मग त्यात काय झालं? आई आपल्याला पूर्ण बरं व्हायचंय ना. मी खरंच पूर्ण बरी होईल? नक्कीच आई. आपण अगदी योग्य वेळी उपचार सुरू करतोय. मग मला सांग, का नाही तुला पूर्ण बरं वाटणार? हा एरवी म्हणाले असते की नशिबाचे भोग आहे, पण आता तेही म्हणू शकत नाही. माझ्या हातून घडलेल्या अपराधांची ही जर का शिक्षा असेल तर मला कसं बरं वाटेल? आई आधी तू मनातून हे काढून टाक की तुझ्या हातून काही अपराध घडलाय. अगं तुझा गैरसमज झालाय. गैरसमज झाला नाही तर गैरसमज करून दिलाय. खरं सांगतो आई, वहिनीने जाणून बुजून परिस्थितीचा फायदा घेतलाय. तुझी समजूत काढायच्या नावाखाली ती तुझा गैरसमज वाढवत राहील. विजयचं लग्न विभाशी झालं नाही याचं वाईट वाटण्यापेक्षा तिचा अहंकार दुखावला आणि तिच्या कारस्थानाचे बळी ठरलो आपण.
आपण म्हणजे आपण सगळे? हो आई. आणि आपल्यापेक्षा जास्त त्रास झाला असेल ना तो विजय आणि अर्चनाला. वहिनी आजारपणाचं नाटक करते हे मी विजयला सांगितलं, कारण तुम्हा दोघींना मी बोलताना पाहिलं होतं. तुमचं बोलणं ऐकलं होतं मी. खरं सांगू आई, मला तुझा खूप राग आला होता. आई आणि खोटं बोलणं नाही, कधीच शक्य नाही. म्हणून मीच विजयला सांगितलं आणि विजयच्याही लक्षात आलं होतं. ज्या अर्थी वहिनीने तुला कटात सामील करून घेतलं त्या अर्थी ती त्याला सुद्धा अर्चनापासून दूर करण्यात यशस्वी होईल याची त्याला खात्री होती. म्हणून तो तडकाफडकी इथे निघून आला. अरे मग हे सगळं तुम्हाला तेव्हाच का नाही सांगितलंस? कधी सांगणार? तूच आठवून बघ ना. मी तुझ्यावर रागवायचं तर तूच माझ्यावर रागवलीस. तुझ्या खोलीत बोलून नको नको ती बोललीस. आई, तू माझ्यासमोर का हात जोडतेस? मी नुसते हात जोडत नाहीये, मी तुझी क्षमा मागते. आणि मी ज्यांना दुखवलंय ना, मी त्यांची हात जोडून क्षमा मागायला तयार आहे. आई, हे सगळं राहू दे. तू आधी लवकर बरी हो आणि घरी चल. आई, तू आमची क्षमा मागावी अशी आमची कोणाचीही अपेक्षा नाही आणि तू कोणालाही सहन होणार नाही, अगदी अर्चनाला सुद्धा. अरे ती जर का माझ्यावर रागवलेली नाहीये तर ती माझ्या समोर का नाही येते? मगाशी आली होती. कधी? तू रडत होतीस तेव्हा. तुला रडताना बघणं तिला सहन झालं नाही म्हणून ती निघून गेली. खरंच? हो. मला वाटतं नाही तिच्याशी बोलल्याशिवाय तुझं समाधान होणार नाही. थांब, मी तिला बोलवतो. हा. नको नको. काय सांगशील तिला? काय सांगायचं ते तू सांग ना. मी बोलवतो तिला. इथे कोणीच नाही, तोपर्यंत दोघी मनसोक्त गप्पा मारा. हा, तिच्याशी बोललीस ना की अर्धी बरी होशील. हो, मी बोलवतो तिला. हा. दोघींनी बोलताना पाहिलं होतं. तुमचं बोलणं ऐकलं होतं मी. खरं सांगू आई, मला तुझा खूप राग आला होता. आईने खोटं बोलणं ना नाही, कधीच शक्य नाही. आई, आई चहा घ्या बरं, जरा रिलॅक्स वाटेल. आधी बघा बघू माझ्याकडे. अजून राग गेला नाही माझ्यावरचा? काय बोलतेस पोरी तू? मला तुझ्यावर रागवायचा अधिकार तरी आहे का?
अर्थात तुम्ही आमच्या आई आहात. तू मला आई मानलंस, अगदी आईसारखा मान दिलास, पण मी त्याचा मान तरी राखला का? आई, आता हे सगळं बोलायलाच हवं का? जे झालं ते झालं. आणि तसंही तुमचा राग रास्तच होता. असं तू म्हणतेस? हो, अगदी मनापासून म्हणते. विजय तुमचा लाडका लेक, अगदी ममाच बॉय म्हणतात ना तसा. तुम्ही किती स्वप्न पाहिली होती त्याच्या लग्नाची, किती बेट आखले होते. विभासारखी मुलगी निवडली होती त्याच्यासाठी, आणि मी आले तडकाफडकी तुमच्या मुलाचा हात धरून. तुम्हाला राग येणं साहजिक आहे. नाही ग परी, माझा गैरसमज झाला होता की मी करून घेतला. कायम सगळं माझ्या मनासारखं घडत आलं. माझा अहंकार. आई, आता कसलीही सफाई द्यायची गरज नाहीये. आज आपण इथे पूर्ण बरे होण्यासाठी आलो आहोत ना. हो ग बाई, पण तरी मला बोलू दे, त्याच्याशिवाय मला मोकळं नाही वाटणार. छे आई, तुमच्या तोंडून माफीनामा ऐकताना मला किती यातना होतील तुम्हाला कल्पनाही नाही. अशा हसलात का? मी तुला घरात घ्यायला तयार नव्हते, आणि आज नशिबाने मला अशा अवस्थेत तुझ्या दारात आणून सोडले. आई, एक सांगू, तुम्हाला तुमच्या नशिबाने इथे नाही आणलं. महाजन घराण्याचा अंकुर वाढतो इथे, आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे आलात असं समजा. आणि समजायचंय काय, तसंच आहे. कसला विचार करते आई? अर्जुन, माझे एक ऐक, माझ्या जवळ येऊ नकोस. आत्ता लांबच राहा. कसलंही सावट आपल्या बाळावर यायला नको. आई, मान्य आहे की हा आजार कोणालाच होऊ नये. साऱ्या जगातून या आजाराची हकालपट्टी करण्याचेच प्रयत्न चालू आहेत. पण आता हा आजार झाला म्हणून असं घाबरून कसं चालेल? मेळाव्यात तुम्हीच सांगता ना, प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला हवं. प्रत्येक प्रसंग हा आपल्याला काहीतरी शिकवत असतो, हो ना? तुझ्या लक्षात आहे? हो, मी तुमची 2-3च भाषणं ऐकली आहेत, पण ती मनात अगदी घर करून राहिली. आई, अर्जुन, मी परत अशी उभी राहू शकेन? का नाही?
नक्कीच. तुला खरंच असं वाटतं? अगदी मनापासून सांगते. आई, कुष्ठरोग हा कोणालाही होऊ शकतो आणि तत्परतेने जर योग्य उपचार केले तर तो पूर्ण बराही होऊ शकतो. आणि कुष्ठरोग बरा झाल्यावर त्याचा कसलाही धोका नाही राहत. आणि सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला गेलं नाही तर तुम्हाला समाजसेवेला एक वेगळा मुद्दा मिळेल. आणि तुम्हीच म्हणाला होतात नाही, मानवी जीवन हे मुळातच एक कल्पतरू आहे. ते कधीच कोमेजत नाही, कधीच खुंटत नाही. जशी वाट मिळेल तसं ते फोफावत जात. मग केवळ कुष्ठरोगाची लागण झाली म्हणून तुम्ही असं खचून जायचं का? आई, मला माहितीये तुम्ही खूप खंबीर आणि समजूतदार आहात. अनेकांच्या बिकट प्रसंगी तुम्ही ठामपणे न डगमगता त्यांच्या पाठीशी उभे राहिला. आणि हीच हिंमत तुम्हाला आता स्वतःसाठी डोळसपणे दाखवायची आहे. आणि आम्ही सगळे आहोत ना, तुमचे कार्यकर्ते, तुमचं कार्य, कोणीही तुमच्याकडे पाठ फिरवून जाणार नाहीये. तुम्ही कुष्ठरोग विसरून जाई, तो हाकलवून लावायला आम्ही आहोत. तुमचा मुलगा आहे, तुमची सून आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण आमची सगळी टीम आहे. तुम्ही फक्त तुमचे दोन्ही हात पसरा. बघा तुमचं जग तुमच्या दोन्ही हातात सामावतं की नाही.